अशा पद्धतीने जर आलू पराठा बनवलात तर फाटायचं फुटायचं अजिबात टेन्शन येत नाही। अगदी कोणीही बनवेल असा मी आज आलू पराठा लाटून दाखवते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी आलू पराठा हे बनवून दाखवते। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुणालाही सहज हे आलू पराठा बनवता येईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू करून गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये 2 ग्लास हे पाणी टाकून त्यात 2 बटाटे मी हे उकडायला ठेवते। कुकरचे हे झाकण लावते आणि किमान 3 शिट्ट्या मी कुकरच्या हे काढून घेते। बटाटे हे उकडतात तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचे धने, 6 हिरवे मिरच्या, अर्धा चमचा ओवा, बडीशेप अर्धा चमचा, थोडीशी कोथिंबीर, 1 चमचे जिरे याचं फ्रेश असं वाटण बनवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी अजिबात ओतायचं नाही। जाडसर असं मी इथे वाटण हे बनवून घेतलेलं आहे। इथे बटाटा हे उकडलाय। आता त्याची साल ही इथे मी काढून घेते। त्यामध्ये 1 ग्लास हे पाणी मी टाकते आणि त्यावरची बटाट्यावरची साल इथे मी काढून घेते। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला बनवला त्याची चव ही अप्रतिम येते। साल काढलेला बटाटा खिसून घ्यायचे किंवा स्मॅश असं बारीक करून घ्यायचं। खिसून घेतल्यामुळे बटाटा हा सगळा एकसारखा होतो। त्यामुळे बटाटा मी येथे खिसून घेतलेला आहे। आता या खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये 1.5 वाटी मी येथे गव्हाचे पीठ हे टाकून घेते। गव्हाचे पीठ मी येथे बारीक चाळणीने असे अगोदर चाळून घेतलेले आहे। 1.5 वाटी गव्हाचे पीठ मी येथे टाकले आणि आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण बनवले होतं ते सर्व येथे मी टाकून घेते। यामध्ये अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून येथे मी कोथिंबीर कट करून टाकले, 2 चम्मच तेल टाकल्यामुळे काय होते, आपले जे पराठे आहेत ते नरम होतात आणि कडकही होत नाहीत आणि जास्त उशीर तुम्ही म्हणजे 2-3 दिवस हे पराठे असंच ठेवला बंद डब्यामध्ये तरी ते नरम राहतात, कडक होणार नाही। त्यामुळे मी येथे तेल 2 चम्मच हे टाकून घेतले आणि त्यात चवीनुसार मीठ टाकून आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून हे असं चांगलं असं मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। फार जास्त घट्ट नाही आणि फार जास्त पातळ नाही। जर पीठ मळताना तुम्हाला जर जास्त हे ओलसर वाटलं तर तुम्ही यामध्ये आणखीन पीठ हे घालू शकता आणि पिठाचा घट्ट असा गोळा तुम्ही मळून घ्या। आपण छान मऊ असा गोळा हे मळून घेतलेला आहे। कणिक जसं आपण मळतो ना त्यानुसार आपल्याला हे गोळा असा मळून घ्यायचा आहे। दाबून दाबून हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे म्हणजे ते लाटायला सोपी जातात आणि कुठेही चिरणार नाही, फुटणार नाही। आता हे पीठ 10 मिनिटांसाठी आपल्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर आपण थोडंसं पोलपटवर तेल लावून या पद्धतीनुसार आपण अजून एकदा मळून घेऊया आणि चांगला असं मळल्यानंतर आपल्याला जेवढा गोळा पाहिजे, जेवढी पारी लाटायची आहे तेवढा गोळा घ्यायचा आणि छोटे गोळे करून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। कणकेच्या साईडला मी इथे कोरडं पीठ गव्हाचं घेतलेलं आहे। त्यामध्ये गोळ्याला कणिक लावून घ्यायचा आहे आणि आपण चपाती जशी लाटतो त्या पद्धतीनुसार आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हे लाटताना जर चिकट हे वाटलं तर तुम्ही थोडंसं पीठ लावून हे या पद्धतीनुसार लाटून घेऊ शकता। चवीला ही पराठे अप्रतिम लागतात। सकाळी डब्याला तुम्हाला पराठे हे लवकर बनवायचे असतील तर तुम्ही आदल्याच दिवशी बटाटे हे उकळून फ्रीजमध्ये ठेवू शकता। पीठ मिळून ते झाकून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी उठल्याबरोबर ते लाटू शकता, तसेही चालेल। तसंही पराठ्याचा स्वाद तसाच राहणार आहे आणि फ्रेश म्हणजे ताजे जर तुम्हाला बनवायचे असतील तर या पद्धतीनुसार तुम्ही बनवू शकता। 8 ते 10 दिवस हे पराठे हे चांगले असे राहतात। हवाबंद डब्यामध्ये पराठे हे थंड झाल्यानंतर ठेवायचं म्हणजे ते छान असे मऊसूत राहतात। आता आपण हे पारी लाटून घेतलेले आहे आणि तुम्हाला जर एकसारखे हे पराठे जर हवे असतील तर तुम्ही काय करायचं आणि कडा जर तुम्हाला जरा चिरलेल्या असे वाटल्या तर तुम्ही काय करायचं, एक प्लेट घ्यायचं। प्लेट हे कार असलेली प्लेट या पद्धतीनुसार ठेवून घ्यायचं आणि कडाच्या अशा प्रकारे आपण साईडचं पीठ हे काढून घ्यायचं म्हणजे
सर्व पराठे तुम्ही जर अशा पद्धतीने केलात तर पराठे हे सारख्याच आकाराच्या दिसतात, दिसायला छान दिसाव्यात म्हणून या पद्धतीने मी हे प्लेट ठेवून साईडचे पीठ काढून हे लाटून घेतलेले आहे। आता गॅसवर मी पॅन ठेवून त्याच्यावर थोडंसं तेल मी शिंपडून मीडियम फ्लेमवर मी छान असा पराठा हे भाजून घेते। पराठा हा आपला भाजेपर्यंत दुसरीही पारी मी लाटून घेते। त्याचा पिठाचा गोळा मी बनवून घेतलेला आहे आणि पिठामध्ये ते असं बुडवून गोळा मी या पद्धतीनुसार लाटते। ज्या पद्धतीनुसार आपण पहिला हा पारी लाटली त्या पद्धतीनुसार आपल्याला दुसरी पारीही लाटून घ्यायचा आहे। एक साईड हा भाजेपर्यंत दुसरा पारी पण माझी लाटून तयार झालेली आहे। आता मी हे चांगलं असं मी शेकून घेते। अशा पद्धतीने मी पलटी केलेली आहे। उलट सुलट पराठा हा पलटून आपल्याला हवं तेवढं आपण तेल हे टाकू शकतो। मी एक चम्मच हे तेल एका साईडला टाकले आणि दुसऱ्या साईडला पण मी 1 चम्मच तेल हे टाकून चांगलं असं मी ते भाजून घेतलेला आहे पराठा। आता गॅसची फ्लेम मी वाढवलेला आहे। हाय हीटवर दोन्ही बाजूंनी आपल्याला पराठा हा मस्त खरपूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे। हे छान असं खरपूस रंगावर भाजलेले आहे। आता मी ते प्लेटमध्ये काढते आणि दुसरी लाटलेली पारी देखील मी याच पद्धतीने भाजून घेते। हाय हीटवर आपल्याला दोन्ही बाजूने हे खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचं आहे। एक चम्मच हे तेल मी टाकून घेतले आणि दुसऱ्या साईडला मी थोडंसं 1 चम्मच तेल हे टाकून घेते आणि चांगलं असं मी ते खरपूस रंगावर मी भाजून घेते। अशा प्रकारे सर्व पराठे मी येथे भाजून घेतलेले आहे। तर कसे वाटले हे झटपट होणारे आलू पराठे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे पराठे जर तुम्हाला आवडले असतील तर जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर परत भेटूया अशाच एका मस्त आणि छान रेसिपीसोबत। धन्यवाद।